सभापती महोदय, माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर या ठिकाणी चर्चा सुरू आहे। विरोधी पक्षाच्या वतीनं जेव्हा आमचे वरिष्ठ नेते जेव्हा उभे होतात, अध्यक्ष महाराज, ही आपली परंपरा आहे की आता अभिभाषणाला फक्त आम्ही आता समर्थन करायसाठी तो उभं नाहीच, याच्यातले काय दोष आहे, अभिभाषणामध्ये सरकारने जे काही माननीय राज्यपाल महोदयाला लिहून दिलेलं आहे, जे वाचलेलं आहे, जे आपण ऐकलेलं आहे, याच्यात काय त्रुटी आहेत, काय अडचणी आहेत, जनभावना काय आहेत, हे मांडू पण देणार नाही। 4 मिनिटात आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना तुम्ही 4 मिनिटात बसवून टाकलं, असं नाही होणार अध्यक्ष महाराज। मी अध्यक्ष महोदयांना भेटलो, त्यांनाही सांगितलं, नाही तर तुम्ही विरोधकांचा आवाजच बंद करायचा। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही विरोधकांचं ऐकू आणि चर्चेतून मार्ग काढू। मग काय चाललंय इथं? वडेट्टीवार साहेबांना बोलायला द्या त्यांना। तुम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला की असं नाही होणार ना, नाही तर हे सभागृह असं नाही चालणार। आम्ही आता बाहेर ठिया लावून बसायचं का? 2:55 काय व्हायचं नाही, वेळ वाढवा बोलायला महत्वाच्या त्यांनी तब्बल आपलं वक्तव्य केलं आणि 10 मिनिटं 3:05 ते बोलत राहिले आणि सर्वांना वेळ द्यायचा 4 वाजेपर्यंत। माझा मुद्दा ऐका, या ठिकाणी ही चर्चा आपल्याला संपवायची आहे। आपली मी लोकशाहीतली परंपरा आणि महाराष्ट्रातली परंपरा सांगतोय तुम्हाला, विरोधकांना बोलून द्यायचं नसेल याच्या अंतर्गत एवढ्या मोठ्या अभिभाषणावर आम्हाला 10 मिनिटंही समजा आमच्या वरिष्ठ नेत्यांना बोलायला तुम्ही देत असाल, काही अर्थच नाही ना अध्यक्ष महाराज। बोला, याच्यातल्या खास खडके काढू तर द्या, आम्हाला मांडू तर द्या, वेळ वाढवा नाही, यांना बोलू द्या अध्यक्ष महाराज, हे बरोबर नाही, यांना बोलू द्या तुम्ही, विषय नाही होणार, नाही तर तुम्ही यांना बोलू द्या। बोला 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 अध्यक्ष महोदय, नाही मला माझे मुद्दे मी खरं म्हणजे संपवतच आणला होता विषय। तुम्ही 2-4 मिनिट वेळ दिला, 2-3 मिनिटांमध्ये माझं संपलं असतं, पण एकदम माईक बंद करणं या सभागृहामध्ये आम्हाला पण इतके वर्ष झालेत अध्यक्ष महोदय, आता मी 26 वर्ष सलग या सभागृहात बसतोय। आपणही आमची विनंती मान्य गेली पाहिजे अध्यक्ष महोदय। कारण म्हणजे आम्ही काय बोलतो, आम्ही काय बघा काही गोष्टी सुटल्या आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी केला। राज्यपालांच्या अभिभाषणातील मुद्द्यावर चर्चा होणं हे निश्चितपणे चांगली गोष्ट असते, त्यामध्ये सरकारला काही मुद्दे कळतात, सरकारच्या लक्षात निदर्शनास काही मुद्दे आणून देतो। यामध्ये अध्यक्ष महोदय 2-3 विषयावर मी सांगितलं की आज ज्या 2 घटना अलीकडे झाल्यात त्याचा उल्लेख मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला। 9 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल 1933 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय। यात एक हमी भावाचा पत्ता नाही। सोयाबीनला 7,000 रुपये दर देतो म्हणून तुम्ही सांगितलं निवडणुकीमध्ये, देताय काय 7,000 रुपये? कुठल्या ठिकाणी कुठल्या सेंटरवर या राज्यातील शेतकऱ्याला 7,000 रुपये हमी 7,000 रुपये सोयाबीनला भाव मिळतोय? याचं उत्तर या ठिकाणी येणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। केवळ निवडणुकीमध्ये मतं घेताना तुम्ही लोकांची दिशाभूल करून जर मतं घेतली असतील आणि जे काही आश्वासनं दिले असतील, कर्जमाफीचा मुद्दा पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार होता अध्यक्ष महोदय, झाला नाही, अजून मंत्रिमंडळ गठीत झालं, खाते वाटप झाले नाहीत। आम्ही अपेक्षा आहे की आपण दिलेले मुद्दे जे काही आश्वासन आहेत, 2100 रुपये महिलांना देण्याचं असेल आमच्या भगिनींना ते द्या, 40 शेतकऱ्यांचं कर्जमाफीची पूर्णतः घोषणा केली ते करा, सरसकट कर्जमाफीची घोषणा केली त्याच्यावर लवकर अंमलबजावणी करा, हे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये येणं अपेक्षित होतं। आज शेतकरी काय आत्महत्या करतोय? परवाच्या दिवशी गडचिरोलीतला शेतकरी आत्महत्या केला अध्यक्ष महोदय, 1-2 तरुण शेतकरी 37 वर्षाचा का आत्महत्या केलं की नापिकी झाली, कर्जात डुबलेला आहे, आणि म्हणून याकडे आपण सभागृहाचं लक्ष वेधण्याचं काम करतो। आज बहुमत, पाशवी बहुमत आहे, प्रचंड बहुमत, भीती तुम्हाला नाहीच आहे, पण मुद्दे तर महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, सरकारला कळू द्या, ही आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय। पण अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये 9 महिन्यामध्ये 1933 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। यवतमाळ जिल्ह्यात 237, अमरावतीमध्ये 192, अकोल्यामध्ये 118, बुलढाण्यामध्ये 177, वाशीमध्ये 60 अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय। अजूनही शेतकऱ्यांच्या घरात कापूस आणि सोयाबीन पडलेला आहे, त्यांना हमी भाव मिळत नाही। आपण उत्पन्नावर काय अपेक्षा आहे? रास्त अपेक्षा आहे शेतकऱ्यांची। म्हणून आपल्याला विनंती आहे की या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याची या सरकारकडून राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करताना अपेक्षा आहे। धान उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय अजून सेंटर सुरू झाले नाहीत, मागचे पैसे धान खरेदीचे अद्यापही शेतकऱ्याला मिळाले नाहीत, ते मिळणं
जो गरज आहे की नाही, ते शेतकऱ्यांना पैसे मिळालेत की नाही, तुम्ही लाडक्या बहिणीवर खर्च केलात, आम्हाला आनंद आहे, तुम्हाला मतं मिळालीत, बहिणींना आमच्या आधार मिळाला, परंतु शेतकरी काय तुमचा दुश्मन आहे? त्या लहान उत्पादक शेतकऱ्यांच्या पुरेसे सेंटर अजून झाले नाहीत, त्याला न्याय देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे की बनावट औषधामध्ये लोक मरत आहेत, त्याचा उल्लेख नाही. महिलांना रस्त्यावर टाइम खत्म हो जाएगा. आपलं ज्या कायदा सुव्यवस्था खड्ड्यात गेली, नागपूरमध्ये 70,000हून अधिक 70 प्रकारचे हजाराहून अधिक औषधी जप्त केलेत, लोक मरतायत, त्या बोगस औषधीमुळे लोकांचा जीव जातोय, आरोग्य यंत्रणेचे दिनवडे निघाले आहेत, कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे.